बिफोर स्टार्टिंग द प्रॉब्लेम ऑफ कॉस्ट शीट बेसिकली आपण काय करूया, आपले जे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत त्या थोड्या अजून क्लिअर करून घेऊया. बघा, कॉस्ट मीन्स एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर प्रोड्युसिंग ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. कॉस्ट म्हणजे काय असतं बघा, एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर प्रोड्युसिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आपण ज्या गुड्स प्रोड्यूस करत असतो किंवा जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतो त्याच्याशी कनेक्टेड जे एक्सपेन्सेस इनकर्ड होत असतात त्याला आपण काय म्हणतो, कॉस्ट म्हणतो. कॉस्ट बघा बेसिकली 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केले जातात. Costs basically divided into 2 parts. First is the direct cost and second is the indirect cost. All costs, direct cost and indirect cost classified into 3 parts. First is the material, labor and expenses. Those expenses directly connected with production is called direct cost, and those expenses indirectly connected with production, that is called indirect cost. Direct cost includes direct material, direct labor, direct expenses. And indirect cost is also called overheads, and it includes indirect material, indirect labor and indirect expenses. Overheads further classified into 3 categories. First is the factory overheads, factory expenses, office administrative expenses or office administrative overheads, and last is the selling distribution expenses or selling and distribution overheads. Okay, overheads means जे अधिकचे खर्च असतात त्यांना आपण ओव्हरहेड्स शब्द वापरतो. बघा, कॉस्ट शीट प्रिपेअर करणं अगदी आपल्यासाठी इझी आहे. कॉस्ट शीट म्हणजे ऍक्च्युली काय असतं बघा, कॉस्ट शीट इज नथिंग बट द रेकॉर्डिंग ऑफ कॉस्ट रिलेट टू मॅन्युफॅक्चर ऑफ गुड्स अँड प्रोव्हाइडिंग रेंडरिंग ऑफ सर्व्हिसेस. बघा, आता डायरेक्ट एक्सपेन्सेसला आपण डायरेक्ट का शब्द वापरतो बघा, बिकॉज इट इज डायरेक्टली कनेक्टेड विथ प्रोडक्शन और इट इज डायरेक्टली कनेक्टेड विथ पर्टिक्युलर प्रोडक्ट. आता बघा, प्रोडक्टमध्ये त्या इझिली आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो किंवा त्यांना आयडेंटिफाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एखादं पेन प्रोड्यूस करतोय, तर त्या पेनमध्ये जे बॉडी तयार करण्यासाठी जे पेनचं प्लास्टिक यूज केलेलं असतं, पेनच्या आतमध्ये रिफिल असतं, त्याच्यामध्ये इंक असते, हे जे काय मटेरियल आपल्याला दिसतं त्याला काय म्हटलं जातं, डायरेक्ट मटेरियल. बरोबर आहे ना, ते त्या ठिकाणी दिसत असतं, ते डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात जे प्रोडक्टमध्ये डायरेक्ट आपल्याला आपण आयडेंटिफाय करू शकतो, आपण त्यांना बघू शकतो. बरोबर आहे ना. इनडायरेक्ट म्हणजे काय असतं बघा, आता पेन तयार करण्यासाठी जे काय मशीन लागतं त्या मशीनसाठी आपल्याला ऑइल, ग्रीस, बरोबर आहे ना, या गोष्टींचा यूज करावा लागतो. ते ऑइल, ग्रीस आपण पेनमध्ये नाही यूज करत आहे, पण ते पेन चांगल्या पद्धतीनं प्रोड्यूस करण्यासाठी जी आपण मशिनरी यूज करतो त्याच्यामध्ये ते ऑइल, ग्रीस यूज केलं जातं. बरोबर आहे ना, याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट मटेरियल मध्ये जातो हा आयटम. नेक्स्ट काय बघितलं आपण, डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर म्हणजे कुठचे लेबर्स असतात बघा, त्यांना आपण वेजेस पे करतो, लेबरना वेजेस पे करतो. डायरेक्ट लेबर म्हणजे जे लेबर काय करत असतात, डायरेक्टली पेन प्रोड्यूस करण्याचं काम करतात. ते काय करतात, आपलं पेन तयार करण्याचं काम करतात. त्यांना जे वेजेस पे केलं जातं किंवा जे एक्सपेन्सेस इनकर्ड होतात त्यांच्यासाठी, त्याला आपण म्हणतो डायरेक्ट लेबर. इनडायरेक्ट लेबर म्हणजे काय असतं बघा, आपलं पेन प्रोड्यूस करण्यासाठी आपल्या फॅक्टरीमध्ये, आपल्या कंपनीमध्ये आपण काय केलेलं आहे, एक 1000 वर्कर अपॉइंट केलेले आहेत. मग या 1000 वर्कर वरती लक्ष ठेवण्यासाठी, सुपरवाइज करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, सुपरवायझर अपॉइंट केलेले. बरोबर ना. त्याच्यानंतर आपलं पेन प्रोड्यूस करण्याची जी काय प्रोसेस आहे ती व्यवस्थित होते की नाही, किंवा जे व्हेरियस डिपार्टमेंट्स असतात त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्यासाठी काय केलेलं आहे, आपण एक मॅनेजर अपॉइंट केलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर प्रत्येक फॅक्टरीमध्ये, कंपन्यांच्या मध्ये अकाउंटंट असतो. बरोबर आहे. अकाउंटंट काय करत असतो, तो पेन प्रोड्यूस, आता हे बघा, सुपरवायझर असेल, मॅनेजर असेल, अकाउंटंट असेल, बरोबर आहे ना, हे आपल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. म्हणजे ते स्वतः उत्पादन त्या ठिकाणी करत नसतात, पण ते काय करत असतात, ही प्रोसेस सगळी व्यवस्थित सुरू आहे की नाहीये,
आणि ती व्यवस्थित सुरू राहण्यासाठी ते काय करत असतात, सपोर्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात, सपोर्ट करत असतात, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे या सर्वांच्या वरती सुपरवायझरची सॅलरी असते, मॅनेजरची सॅलरी आहे, अकाउंटंटची सॅलरी आहे, बरोबर आहे ना. तर हा जो एक्सपेन्सेस आहे त्याला आपण काय म्हणणार, इनडायरेक्ट लेबर म्हणणार. बघा त्याच्यानंतर आपल्याकडे बघा आपलं शोरूम मध्ये आपलं शोरूम असतं सेल करण्याचं, बरोबर आहे ना. किंवा आपले सेल्समॅन असतात, त्यांना आपण कमिशन देत असतो, बरोबर आहे ना. किंवा सेलिंग डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी जे मटेरियल लागतं बघा, पेनला आपल्या सिस्टमॅटिक पद्धतीनं पॅकिंग करायला हवं, अट्रॅक्टिव्ह पॅकिंग करायला हवं, बरोबर आहे ना. त्याच्यावरती प्रिंटिंग आली, त्याच्यानंतर आपलं पेन मार्केटमध्ये सेल झालं पाहिजे, फास्ट सेल झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण ऍडव्हर्टिजमेंट करत असतो, ब्रँड अम्बॅसिडर्स अपॉइंट केले जात असतात. हे जे सगळे एक्सपेन्सेस असतात हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येत असतात. समजलं का बघा. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगशी कनेक्टेड जे एक्सपेन्सेस असतात, ज्यांना व्हॅल्यू असते, जे आपण त्यांच्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय करू शकत असतो, त्यांना म्हटलं जातं डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि मॅन्युफॅक्चरिंगशी जे रिलेटेड नसतात किंवा इनडायरेक्टली कनेक्टेड असतात त्यांना काय म्हणत असतो आपण, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणत असतो. आपण एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. आपली फॅक्टरी आहे समजा, आपली कॉटन किंग कंपनी, बरोबर आहे ना. कॉटन किंग शर्ट्स उत्पादन करणारी कंपनी आहे. तर त्याच्यामध्ये जे शर्ट तयार केलं जातं त्याच्यासाठी बेसिक आपल्याला डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय असणार आहे, क्लोथ असणार आहे, बरोबर आहे ना. तर हे जे काय क्लोथ आहे त्याला बघा सिग्निफिकंट व्हॅल्यू असते, ते आपण असं इझिली वेस्ट वगैरे करत नाहीये. तर जे क्लोथ आहे, जे कापड आहे, ते आहे आपलं डायरेक्ट मटेरियल. आणि इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, ते शर्ट बघा स्टिच करण्यासाठी काय लागतं आपल्याला, धागा लागतो, बरोबर आहे ना. त्या शर्टला आपण चांगल्या पद्धतीचे बटन्स यूज करतो. तर ते जे मटेरियल असतं ते इनडायरेक्ट मटेरियल असतं. बघा आपण कापड प्रत्येक शर्ट तयार करत असताना समजा थोडं थोडं जरी कापड आपण वेस्ट घालवलं तर ते आपल्याला परवडणार नाही, कारण ते आपलं मेन रॉ मटेरियल आहे शर्ट तयार करण्याचं. पण एखाद दुसरं बटन इकडं तिकडं झालं, थोडासा धागा वेस्ट गेला तरी आपल्याला चालतो, कारण त्याची कॉस्ट ही अतिशय निग्लिजन्स असते, अतिशय कमी असते, बरोबर आहे ना. तर बघा आपली जी काय कॉस्ट शीट मध्ये जी काय प्राइम कॉस्ट कन्सिस्ट होत असते तर ती आपल्या या 3 पार्ट मधून तयार होत असते, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. याला आपण काय म्हणतो, प्राइम कॉस्ट. आणि आपण ते प्रोफॉर्मा मध्ये बघितलेलं आहे, बरोबर आहे. इनडायरेक्ट जे काय मटेरियल असतात, इनडायरेक्ट लेबर असतात, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, त्यांनाच आपण काय म्हणतो, ओव्हरहेड्स. आणि ओव्हरहेड्स फर्दर क्लासिफाय कसे केले जातात, फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन overheads. Factory overheads means it is the aggregate of all factory expenses. बघा factory overheads means it is the aggregate means total of all the factory expenses incurred in connection with manufacture of a product. बघा आपलं जे काही प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चर करणार आहे त्याच्याशी कनेक्टेड फॅक्टरी मध्ये जे काही एक्सपेन्सेस होत असतात त्यांना आपण काय म्हणतो, फॅक्टरी ओव्हरहेड्स. दीज आर इन्क्लुडेड इन कनेक्शन विथ रनिंग ऑफ फॅक्टरी. बघा फॅक्टरी रनिंग करण्यासाठी आपल्याला एक्सपेन्सेस इन्कर्ड होत असतात. इट इन्क्लूड्स फॅक्टरी सॅलरी, वर्क मॅनेजर सॅलरी, फॅक्टरी रिपेअर्स, रेंट ऑफ फॅक्टरी प्रिमायसेस, फॅक्टरी लाइटिंग, लुब्रिकंट्स म्हणजे जे आपल्या मशिनरीसाठी जे बघा ऑइल ग्रीस वगैरे, दॅट इज लुब्रिकंट्स. फॅक्टरी पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटी, ड्रॉइंग ऑफिस सॅलरी. बघा ड्रॉइंग ऑफिस सॅलरी म्हणजे काय असतं, आपल्या प्रोडक्टचं आपल्याला काय करायचं आहे, डिझाईन चेंज करायचं आहे, बरोबर आहे ना. त्याच्यासाठी ड्रॉइंग प्रिपेअर केलं जातं आणि हे कुठं केलं जातं, फॅक्टरीमध्ये केलं जातं. आणि त्या व्यक्तीला जी सॅलरी पे केली जाते त्याला म्हटलं जातं ड्रॉइंग ऑफिस सॅलरी. हॉलेज म्हणजे कॉस्ट ऑफ इंटरनल ट्रान्सपोर्ट. आपल्या फॅक्टरीमध्येच आपण जे काही रॉ मटेरियल ट्रान्सपोर्ट करणार, मशिनरी इकडून तिकडे बघा शिफ्ट केली जाते, तर दॅट इज इंटरनल ट्रान्सपोर्ट, दॅट इज कॉल्ड हॉलेज. डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी, अनप्रोडक्टिव्ह वेजेस, इस्टिमेशन एक्सपेन्सेस, रॉयल्टीज, लूज टूल्स रिटर्न ऑफ, मटेरियल हँडलिंग चार्जेस, टाइम ऑफिस सॅलरीज, काउंटिंग हाऊस सॅलरीज एटसेट्रा. आता काउंटिंग हाऊस सॅलरीज हा काय प्रकार आहे, तर आपल्या फॅक्टरीमध्ये जे काय मटेरियल असेल किंवा जे काय काउंटिंगशी कनेक्टेड जे काय आस्पेक्ट्स असतात तर ते सगळे काउंटिंग हाऊस सॅलरीच्या अंडर घेतले जातात आणि ते फॅक्टरीशी कनेक्टेड आहे, त्याच्यामुळे ते फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये जातात. ठीक आहे, बघा दिस इज फॅक्टरी ओव्हरहेड्स
आणि ते ओव्हरहेड्स मध्ये जातात इनडायरेक्ट, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं आपलं ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स किंवा त्याला ऑफिस ओव्हरहेड, ऑफिस एक्सपेन्सेस म्हणतो. इट इज द ॲग्रिगेट ऑफ ऑल द एक्सपेन्सेस ॲज रिगार्ड्स ऍडमिनिस्ट्रेशन. बघा, ऍडमिनिस्ट्रेशन करण्याचा जो काही टोटल खर्च असतो तो कुठे जातो, आपल्या ऑफिस ओव्हरहेड एक्सपेन्सेस मध्ये जातो. जनरली ऑफिसशी कनेक्टेड काय वर्डिंग वापरले जातात बघा, ऑफिसमधली लोक काही काम करत नाहीत, बरोबर आहे ना, पण काम करणं हे ऑफिसचं कामच नसतं. त्यांचं काम काय असतं, मॅनेजमेंट करणं. त्याच्यामुळे ऑफिसमधल्या लोकांना कम्पेअर्ड टू फॅक्टरीमधल्या लोकांबरोबर सॅलरी ही ऑलवेज एक्सेस असते, कारण जे इंटॅन्जिबल वर्क करत असतात, इंटेलेक्च्युअल वर्क करत असतात, त्यांची सॅलरी ही जे व्हिजिबल वर्क करत असतात त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त असते. ओके. इट इज द कॉस्ट ऑफ ऑफिस सर्व्हिस ऑर डिसिजन मेकिंग. बघा, ऑल डिसिजन्स हे आपल्या ऑफिस बिल्डिंग मध्ये बसूनच होत असतात आणि डिसिजन घेणं हे इंटेलेक्च्युअल वर्क आहे, बरोबर आहे ना. इट कन्सिस्ट किंवा इट इन्क्लूड्स. बघा, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस मध्ये काय कुठले एक्सपेन्सेस इन्क्लूड्स होत असतात. ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, ऑफिस रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, staff salaries, counting house salaries, office lighting, office cleaning, office printing and stationery, postage and telegram, office conveyance, depreciation of office building, furniture, office equipment, loss of profit insurance, office repairs, directors fees, sundry expenses, general office expenses, overtime to office staff, legal charges, audit fees. ठीक आहे ना. तर हे ऑल एक्सपेन्सेस कुठे इन्कर होत असतात, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन साठी. नेक्स्ट अँड लास्ट पार्ट इज द सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस और सेलिंग डिस्ट्रीब्युशन ओवरहेड मीन्स इट इज द ॲग्रिगेट ऑफ all the expenses incurred in connection with sales and distribution of finished product and services. बघा, आपलं जे काय फिनिश्ड गुड्स किंवा आपले जे काय सर्व्हिसेस आहेत त्या सेल्स करण्यासाठी, त्या डिस्ट्रीब्यूट करण्यासाठीचा ॲग्रिगेट कॉस्ट कुठे कन्सिडर केला जातो, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसच्या अंडर. इट इज द कॉस्ट ऑफ सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सर्व्हिसेस. बघा, जे काय आपण गुड्स प्रोड्यूस केलेलं आहे तर ते गुड्स काय करणं, सेल्स करणं आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस इन्क्लूड होत असतात. इट इन्क्लूड्स ॲडव्हर्टिजमेंट, शोरूम एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, कमिशन ऑन सेल्स, सेल्स सॅलरीज, डिस्काउंट अलाउड means discount paid, final packing and forwarding expenses, fancy packing, cost of printing, price list, exhibition and fairs, entertainment expenses of sales staffs, bad debts, samples and gifts. Okay, and after sales these expenses are incurred. Service expenses, demonstration expenses, market resource expenses, loading charges, carriage on sales, rent of warehouse, insurance and lighting of warehouse, expenses of delivery van, salaries of packing department, collection charges, branch office expenses, cost of catalog, cost of mailing literature, cost of tenders. Okay, so these all expenses includes under the heading of selling and distribution overheads. बघा, या पार्ट मध्ये आपण कुठे जास्त ट्रेस दिला, कॉस्ट मीन्स एक्सपेन्सेस. ओके, दोज एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर producing of goods and services, that aggregate cost is called cost. And cost divided two parts. First is the direct cost directly connected with production, that is direct material, direct labor, direct expenses. Indirect cost means this cost indirectly connected with production, but this is also important part for smooth producing of our goods and services, that is indirect material, indirect labor, indirect expenses. And indirect cost also called, it is called overheads. And overheads, basically three types of overheads: factory overheads, office administrative overheads, and selling and distribution overheads. Overheads means indirect expenses. बघा, पुढे जाऊन आपल्याला ओव्हरहेड हा एक बिग टॉपिक स्टडी करायचा आहे, पण ओव्हरहेड म्हणजे काय, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कॉल्ड ओव्हरहेड्स. ओके.